लोकसभेसाठी इच्छुक नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। नगर दक्षिणच्या उमेदवारीबाबत लवकरच गोड बातमी कळेल असं सुद्धा रोहित पवार यांनी सुतोवाच केलेत। तर अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक कोण लढवणार याची गोड बातमी लवकरच सांगू असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय। तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी लवकरच एक गोड बातमी मिळेल। मात्र आपण स्वतः किंवा खासदार सुप्रिया सुळे नगर दक्षिणमधून निवडणूक लढवणार नाही असे सुतोवाच सुद्धा कर्जत जामखेड मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। मी कर्जत जामखेडला काही आमदारकीला मी सोडणार नाही। लोकांनी इथल्या मला आशीर्वाद दिलेला आहे, लढायला शिकवलेलं आहे आणि हे ऋण मी न विसरता इथंच परत एकदा आमदारकीसाठी उभा राहणार आहे। लोकसभेच्या बाबतीत जो कुठला आमचा उमेदवार असेल तो नक्कीच निवडून येईल असाही विश्वास आहे। पण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना गोड अशी बातमी नक्कीच मिळेल असं मी इथं नमूद करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।